नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आम्ही डोसा चटणी बनवणार आहे। तर छान अशी डोसा चटणी चला बनवूया। तर डोसा बनवण्यासाठी मी 1 कप म्हणजे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर तुम्ही जुना तांदूळ कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता। आणि पाव वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे। तर ती दोन्ही मिळून मिक्स करून घेतलेली आहे। तर आता त्यामध्ये पाणी घालून आपल्याला 4-5 तास भिजत घालायची आहे। तर आता 4-5 तासानंतर मी ही पाण्यातून काढून घेते। तर आता ही मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत। तर ही बघा अशा प्रकारे मी ही वाटून घेतले। तर आता ती हाताने मिक्स करून हाताने फिरवून घ्यायची आणि पॅक करून रात्रभर ठेवून द्यायची। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ आपल्याला हवं डोशासाठी तसं म्हणजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं। तर आता हे जाडसर वाटतं, तर त्यामध्ये थोडं आपण पाणी घालून घेणार आहोत। तर चवीनुसार मीठ घालायचं। आता त्यामध्ये आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं पीठ डोशाचं तयार झालेलं आहे। आता ते पॅनवर मी डोसा घालून घेते। तर छान असा डोसा पॅनवर असं निघूनच राहतो। तर व्यवस्थित असा पातळ एकदम पातळ असा डोसा तयार झालेला आहे। तर एका बाजूने मी बिडाचा तवा ठेवलेला आहे। तर त्याच्यावर सुद्धा छान असे निघतात। तर मी दोन्ही बाजूने ठेवलेले आहेत म्हणजे पटापट आपले डोसे तयार होतील। तर त्याला आधी बिडाच्या तव्याला आधी आपण तेलाने पूर्ण असं तेल चोळून घ्यायचा आणि गरम करायचा। व्यवस्थित असं गरम झाला की छान असे डोसे निघूनच राहतात त्यावर। तर खूप पातळ असे छान डोसे निघतात। तर हा बघा, हा सुद्धा छान असा डोसा तयार झालेला आहे। तर मी 2 ठेवलेत आणि त्यानंतर लगेच टिश्यू पेपरच्या साहाय्याने किंवा स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने पॅनचं वरची बाजू पूर्ण साफ करून घ्यायची आणि मगच त्यावर डोसा घालायचा आहे। तर हा बघा, बिडाच्या याच्यावर सुद्धा छान असा डोसा निघतोय। तर छान पातळ बिडाच्या याच्यावर निघतात। तर हे मी बिडाचं सुद्धा आता नवीनच घेतलेलं आहे, तरी सुद्धा आता छान त्यावर डोसे निघतात। तर मी पहिल्यांदाच हे यूज केलंय। तर या बिडाच्या तव्याला सुद्धा पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याला नंतर कांदा भाजून पूर्ण घासणीने घासून काढलाय आणि त्यानंतर पुन्हा तेलाने त्याला स्वच्छ करून पुन्हा घासून पुन्हा तेल लावून अशा प्रकारे मी करून स्वच्छ करून ठेवलेला होता। तर आता चटणी करून घ्यायची आहे। तर चटणीसाठी मी ओलं खोबरं घेतलंय, शेंगदाणे घेतलेत, आलं घेतलंय, लसूण घेतलं आणि मी हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-3 आणि कोथिंबीर घेतली। तर छान अशी ही चटणी आपली तयार आहे। तर डोसा चटणी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन